नाही नाही नाही, त्यांनी काय, त्यांना काय करायचं, त्या आंदोलनाचा विषयच नाही आता बाजाला. आता सगळेच मांडले ना त्यांनी. त्यांनी जवळपास 6 मांडले. हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थानचं गॅजेटियर, मराठा आणि कुणबी AKGRचा एक मांडला, केसेसचा एक मांडला. महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस त्यांचं म्हणणं होतं एक 54-52 केसेस असे आहेत की ते जरा वेगळे आहेत. म्हणलं वेगळे म्हणजे कसे आहेत ते तर सांगा मला. जाळपोळ दुसरं करून ढकलं काय आमच्यावर. पोलिसांनीच आमचे डोके फोडले. त्यांच्यावरती त्या पडरेचा केस होणं गरजेचं आहे. 307 सामूहिक कट त्यांनी रचला. 120 त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. सामूहिक कट रचलेला आहे त्यांनी, आम्हाला आला. म्हणजे 5वा मुद्दा केसेसचा झाला. 6वा मुद्दा बलिदान केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नोकऱ्या. आणि शिंदे समिती कायम ऍक्टिव्ह म्हणजे त्याच्यात काहीच बदल नाही. आता मागं काय राहिलं, 7 झाल्यावर काय ध्यानात राहतं, परत विचारू नका. 50 बाऱ्या औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागे राहिलं. त्याच्यावर थोडा त्यांचा म्हणणं अभ्यास करायचा आणखीन बाकी. हे दोनच राहिले काय. सगळे शहर चर्चाच नाही झाली, त्यांच्या ध्यानात नाही, माझ्या ध्यानात नाही. अरे मग येते ना घरी ते सगळे शहराचाच मूळ मुद्दा आहे आमचा. ते कसं काय होईल टेन्शन नाही घे. मी कुठे गेलो मुंबईत, नाही त्याने विचारलं नाही त्याला. आम्ही शिंदे समितीला नाही जास्त प्रश्न विचारे. शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं. कोणाकडे सरकार जातात ते बाबा, न्याय द्यायचं हातात काही नाही. सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक दिवसच परवानगी होतं म्हणजे नाही का. बारीक लेकराला ते घास घातले ते लागेल खाय बाबू तेवढं, आणि तू फार दंडवस तर खाय रे तू इकडे. आम्हाला सगळं करतं सरकारच्या हातात हे. न्यायदेवतेला दोष कोणी देऊ नये. न्यायदेवता सगळ्यासारखे. मुख्यमंत्रीच साबरापणा करतो याच्यात. आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार, कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईत जिथे तुम्हाला दिसत असते अख्ख्या मुंबई भेटते. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल. दुसरं, पोलिसांनी गाड्या अडवल्या तर त्यांना सांगायचं मैदान कुठे सांग, तिथं गाडी नेऊन लावायची. इथं रेल्वेत लय मस्त मजा येईल. 5 रुपयात माणूस कोणत्या कपारात जातो. आणि नाही का तर रेल्वे फ्री म्हणते ते. आणि जाऊन तिकडे ती उधळी मी बुजून नकली. तुम्ही आपला फुकट भेटा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो. पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या अडवून ट्रॅफिक जाम करते. मुद्दाम पोलिसांनी हे करू नका. गाड्या अडवल्या ट्रॅफिक जाम नाही होईल. काय होईल. तुम्ही गाड्या अडवू नका. प्रत्येकाला सांगा हे ग्राउंड आहे. पोरा तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगतील कचकत्या ग्राउंड लावायचं. इथलं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहे. आला आपण तो रुपये येणारे लोक तिथे. त्यामुळे वासी मार्केट म्हणलं ना ते वासी मार्केटला लावून टाका. इथं मस्जिद बंद आहे तिथं लावा म्हणलं तिथं लावून टाका. ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं लावा. काय तसं कशाला. आणि रेल्वेला प्रवास करत जा. आझाद मैदान कधी द्यायचं. मुंबईत फक्त कोणाला काय म्हणणं का, सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. अजिबात नाही. माजलेले हेट यांच्यासाठी गरीब मुंबईकरला, गरीब मुंबईच्या लोकांना सगळ्या जाती धर्म